हॅलो नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो। तर डी.बा.टूज तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याबद्दल हा व्हिडिओ आहे। मी सकाळपासून ह्या सब रिजनल ऑफिसला आलेलो आहे। तर माझं आता कुठे काम झालेलं आहेत, मला माझ्या संपूर्ण सेमचे मार्कशीट मिळालेले आहेत आणि त्याबरोबर मी आता ग्रेट प्रोविजनल सर्टिफिकेट आणि कन्वर्जन सर्टिफिकेटसाठी सुद्धा अप्लाय केलेला आहे। आणि याचा जो पत्ता आहे, तुम्ही जर अमरावतीहून येत असाल तर डायरेक्टली रविनगरला उतरा। रविनगरला उतरल्यावर ज्या डायरेक्शननं बस येते त्याच्या अपोजिट डायरेक्शननं या, इकडे अपोजिट डायरेक्शननं या। म्हणजे तुम्हाला 300 ते 400 मीटर तुम्ही समोर आले की तुम्हाला डायरेक्ट एक तंत्रशास्त्र म्हणून एक विद्यापीठ लागेल, जे की पॉलिटेक्निकचा आहे वाटते, मला नक्की माहिती नाही। त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की तंत्रशास्त्राचं एक कॉलेज लागणार, तिथून यायचं। रविनगरपासून इकडे समोर यायचं, अमरावती रोडकडे यायचं, तिकडे नागपूरकडे जायचं नाही, अमरावती रोडकडे यायचं। आणि तिथून आल्यावर तुम्हाला मोठं एक कॉलेजचं हे दिसेल, तिथं वॉचमन उभे राहतात, त्यांना विचारून घ्यायचं। विचारल्यानंतर तुम्ही इथं आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही मार्कशीट गोळा करा। सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मार्कशीट मिळवा, त्यानंतर तुम्हाला प्रोविजनल डिग्री मिळणार आणि कन्वर्जन सर्टिफिकेट मिळणार। जे तुम्हाला लागेल ते सर्व मिळणार। कधी तर पहिले तुमच्या मार्कशीट असणं आवश्यक आहे ओरिजिनल, त्यानंतर ते नंतरची प्रोसेस आहे। तर पहिले तुमचा फोकस जो असायला पाहिजे तो पूर्ण तुमच्या 8 सेमिस्टरच्या मार्कशीट पूर्ण असायला पाहिजे। जर डिप्लोमावाला असेल, डायरेक्ट सेकंड इयरवाला असेल तर त्याला पूर्ण त्याच्या 6 सेमच्या मार्कशीट असायला हव्या आहेत। आणि त्यानंतर मग तो कन्वर्जन सर्टिफिकेट आणि प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकतो। तर मला माझ्या 8 सेमच्या मार्कशीट मिळालेल्या आहेत आणि आता मी दोन्ही सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलेलं आहेत आणि ते मला अशी आशा आहेत की लवकर येऊन जाणार म्हणून। जास्तीत जास्त 10 ते 15 दिवसात माझे जे दोन्ही सर्टिफिकेट आहेत ते मला मिळून जाणार असं मला सरांनी सांगितलं आहे। तर मी तुम्हाला थोडं ओव्हरव्ह्यू दाखवून देतो आहे। हे जे हॉल आहेत हे संदीप सरांचं हॉल आहेत। बघा, इतक्या प्रकारची इथे गर्दी असतात। आता 5 वाजलेले आहेत तरीसुद्धा इथे गर्दी आहेच। म्हणजे डेली स्टुडंट येतात आणि जातात, त्यांचे डॉक्युमेंट घेऊन येतात। जर तुम्हाला इथून डॉक्युमेंट्स तुमचे लागत असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम युनिव्हर्सिटीमधून तुमचे डॉक्युमेंट्स इथपर्यंत पोचले पाहिजे। ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पोचतात, म्हणजे कसे, तिथून ते जीमेल करतात युनिव्हर्सिटीचे स्टाफ लोक आणि इथपर्यंत पोचतात। इथून पोचल्यानंतर ते इथून प्रिंटआउट काढून आपल्याला देतात, अशी त्यांची प्रोसेस आहे। जर आणखी काही समस्या असली तर नक्कीच कमेंटमध्ये मला तुम्ही विचारू शकता। मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यात सहभाग दाखवेल किंवा पूर्णपणे प्रयत्न करेल। बस इतकं होतं। आता निघतो आहे आम्ही आमच्या गावाला, म्हणजे इथूनच रविनगरमधून सुद्धा बस थांबते। जर तुम्हाला अमरावतीला जायचं असेल तर रविनगरला सुद्धा बस थांबते, तुम्हाला डेपोमध्ये किंवा मोर भवनमध्ये जाण्याची गरज भासत नाहीत। मी थोडी इन्क्वायरी केली म्हणून तुम्हाला सांगतो आहे। तर ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।